नमस्कार मित्रमैत्रिणींनो, SK बुक समरीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. महान लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे आतापर्यंत एकूण 8 व्हिडिओ चॅप्टर्स क्रमशः तुम्ही पाहिले असतील अशी अपेक्षा. जर पाहिले नसतील तर सुरुवातीच्या चॅप्टर पासून पहा, कारण सर्व व्हिडिओ चॅप्टर पाहिले तरच तुम्हाला संकल्पना नीट लक्षात येतील. या मागच्या चॅप्टर मध्ये आपण स्पेशलाइज्ड नॉलेज याबद्दल माहित करून घेतले. यानंतर आता आपण चॅप्टर नंबर 9 ला सुरुवात करत आहोत. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि श्रीमंत बनण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वजण सहभागी व्हा. चॅप्टर नंबर 9, कल्पना शक्ती म्हणजेच इमॅजिनेशन. मनाचे वर्कशॉप, श्रीमंत होण्याकडे जाणारे 5वे पाऊल. इमॅजिनेशन म्हणजेच कल्पना शक्ती हे असे वर्कशॉप आहे जिथे माणसाने तयार केलेले सर्व प्लॅन योग्य आकार घेतात. मनातील इमॅजिनेशन पॉवरच्या माध्यमातून भावना किंवा इच्छा यांना आकार, रूप आणि कार्य केले जाते. असे म्हटले जाते की माणूस ज्या गोष्टीची कल्पना करू शकतो तिला तो प्रत्यक्ष वास्तवाचे रूपही देऊ शकतो. आपल्या कल्पना शक्तीच्या मदतीने माणसाने मागील 50 वर्षात निसर्गाच्या शक्तीचा जितका शोध लावला आणि जितका वापर केला आहे तितका यापूर्वी संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात कधीच झाला नव्हता. माणसाने हवेवर पूर्णपणे विजय मिळवला आणि उडण्याच्या बाबतीत पक्ष्यांनाही मागे टाकले. त्याने कोट्यावधी किलोमीटर दूर असलेल्या सूर्याचे वजन शोधून काढले आणि कल्पना शक्तीच्या मदतीने तो कोणत्या घटकापासून बनलेला आहे हेही समजून घेतले. त्याने वाहनाचा वेग वाढवला आणि आज तो 600 मैल प्रति तासापेक्षाही अधिक वेगाने प्रवास करू शकतो. तर्कशुद्ध दृष्टीने पाहता माणसाची एकमेव मर्यादा ही त्याच्या कल्पना शक्तीच्या वाढीशी आणि वापराशी संबंधित आहे. तो अजूनही आपल्या कल्पना शक्तीचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याच्या शिखरापर्यंत पोहोचलेलाच नाही. त्याने फक्त इतकेच शोधले आहे की त्याच्याकडे कल्पना शक्ती आहे आणि त्याचा तो अतिशय मौलिक पद्धतीने वापर करू लागला आहे. इमॅजिनेशनचे 2 प्रकार असतात. इमॅजिनेशन म्हणजे कल्पना शक्ती 2 प्रकारे काम करते. नंबर 1 सिंथेटिक इमॅजिनेशन आणि दुसरे म्हणजे क्रिएटिव्ह इमॅजिनेशन. तर आपण आता सिंथेटिक इमॅजिनेशन याबद्दल माहित करून घेऊया. सिंथेटिक इमॅजिनेशनच्या शक्तीने माणूस जुने कॉन्सेप्ट्स, कल्पना आणि प्लॅन यांना नव्या संयोजनात म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये मांडू शकतो. या शक्तीद्वारे काही नवीन निर्माण होत नाही, केवळ अनुभव, शिक्षण आणि निरीक्षण यांच्या आधारावर काम करते. शोध लावणारे लोक म्हणजे शास्त्रज्ञ लोक प्रामुख्याने या शक्तीचा वापर करतात. जर कोणी सिंथेटिक इमॅजिनेशनच्या मदतीने आपली समस्या सोडवू शकला नाही तर तो क्रिएटिव्ह इमॅजिनेशनच्या शक्तीचा आधार घेतो. नंबर 2 क्रिएटिव्ह इमॅजिनेशन. क्रिएटिव्ह इमॅजिनेशनच्या माध्यमातून माणसाचे मर्यादित मन थेट अमर्याद शक्तीशी संपर्क साधते. हीच ती शक्ती आहे ज्याद्वारे प्रेरणा म्हणजेच इन्स्पिरेशन आणि अंतःप्रेरणा मिळते. या शक्तीद्वारे मूलभूत किंवा नवीन विचार माणसाला प्राप्त होतात. याच शक्तीमुळे एखादा माणूस इतर लोकांच्या अवचेतन मनाशी संवाद साधू शकतो. क्रिएटिव्ह इमॅजिनेशन आपोआप काम करते. ही शक्ती तेव्हाच सक्रिय होते जेव्हा तर्कशुद्ध म्हणजेच कॉन्शियस माइंड अत्यंत वेगाने कार्यरत असते. उदाहरणार्थ, कॉन्शियस माइंड तीव्र इच्छेच्या भावनेने प्रेरित झालेला असतो तेव्हा क्रिएटिव्ह इमॅजिनेशनचा जितका अधिक वापर करून त्याचा विकास केला जातो तितकी ती शक्ती अधिक जागरूक म्हणजे अटेंटिव्ह राहते. व्यवसाय, उद्योग, वित्त क्षेत्रातील महान नेते तसेच महान कलाकार, संगीतकार, कवी आणि लेखक महान यासाठी होतात की त्यांनी आपल्या क्रिएटिव्ह इमॅजिनेशनची क्षमता विकसित केलेली असते. इमॅजिनेशनच्या सिंथेटिक आणि क्रिएटिव्ह या दोन्ही शक्ती वापराने अधिक सामर्थ्यशाली बनतात. जसे शरीरातील एखादा मसल किंवा एखादा अवयव सतत वापरल्याने अधिक मजबूत बनतो. इच्छा म्हणजे फक्त एक विचार आहे, एक भावना आहे. ती अस्पष्ट आणि तात्पुरती असते. ती कल्पनात्मक आणि अव्यवहार्य असते. त्यामुळे जोपर्यंत तिला भौतिक रूप दिले जात नाही तोपर्यंत तिचे काहीही मूल्य नसते. इच्छेच्या भावनेला पैशात बदलण्याच्या प्रक्रियेत प्रामुख्याने सिंथेटिक इमॅजिनेशनचा वापर होतो. म्हणूनच तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की कधी कधी अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो जिथे क्रिएटिव्ह इमॅजिनेशनचाही वापर करावा लागेल. वापराच्या अभावामुळे तुमची इमॅजिनेशन पॉवर थोडी कमजोर झालेली असू शकते, मात्र वापराच्या माध्यमातून तिला पुन्हा जागृत करून अधिक सामर्थ्यशाली बनवता येते. ही शक्ती कधीच मरत नाही, परंतु वापर न झाल्यामुळे ती झोपलेली असू शकते. सध्या सिंथेटिक इमॅजिनेशनच्या विकासावर लक्ष केंद्रित करा, कारण याच शक्तीच्या वापराने तुम्ही तुमची इच्छा पैशामध्ये रूपांतरित करू शकता. यासाठी तुम्हाला एक प्लॅन तयार करावा लागेल. हा प्लॅन इमॅजिनेशनच्या मदतीने विशेषतः
सिंथेटिक इमॅजिनेशनच्या माध्यमातून तयार केला पाहिजे. संपूर्ण पुस्तक वाचा आणि नंतर या अध्यायाकडे या. त्यानंतर त्वरित तुमच्या इमॅजिनेशनला असा प्लॅन तयार करण्यासाठी कामाला लावा ज्यामुळे तुमची इच्छा पैशामध्ये बदलू शकेल. यासाठी आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. तुमच्या गरजेनुसार ज्या सूचना सर्वात योग्य वाटतील त्या पाळा आणि जर आधीच केले नसेल तर तुमचा प्लॅन लिहून ठेवा. मागील ओळ पुन्हा एकदा वाचा, जोरात वाचा, हळूहळू वाचा आणि असे करताना लक्षात ठेवा की ज्या क्षणी तुम्ही तुमच्या इच्छेचे विधान किंवा ती साध्य करण्याचा प्लॅन लिहून काढता त्या क्षणी तुम्ही प्रत्यक्षात पहिले पाऊल उचललेले असते, ज्याच्या मदतीने शेवटी तुम्ही तुमच्या विचाराला भौतिक रूप देऊ शकता. ज्या पृथ्वीवर तुम्ही राहता, तुम्ही स्वतः आणि प्रत्येक भौतिक वस्तू ही विकास म्हणजेच डेव्हलपमेंट किंवा उत्क्रांती प्रक्रियेतून झालेल्या बदलांचा परिणाम आहे. या प्रक्रियेमुळे पदार्थाचे अतिशय लहान किंवा सूक्ष्म कण एक पद्धतशीर म्हणजेच सिस्टमॅटिक स्वरूपात संघटित झाले आहेत. ही पृथ्वी तुमच्या शरीरातील कोट्यावधी पेशी आणि प्रत्येक अणुरेणू म्हणजेच मॉलिक्यूल यांची सुरुवात ऊर्जेच्या एका कल्पनेपासूनच झाली होती, ज्याचे कोणतेही भौतिक स्वरूप नव्हते. इच्छा ही एक थॉट इम्पल्स आहे. इम्पल्स म्हणजे एक शक्ती किंवा जोर. थॉट इम्पल्स हे ऊर्जेचेच एक रूप आहे. जेव्हा तुम्ही पैसा कमावण्याचा विचार इम्पल्स म्हणजेच इच्छा पासून सुरुवात करता तेव्हा तुम्ही तुमच्या सेवेमध्ये त्याच शक्तीचा वापर करता ज्यांच्या सहाय्याने निसर्गाने या पृथ्वीवर रचना केली आणि या विश्वातील प्रत्येक पदार्थ व प्रत्येक आकार निर्माण केला. यात ते शरीर आणि मेंदूही समाविष्ट आहेत ज्यामध्ये हे थॉट इम्पल्स कार्य करतात. तुम्ही अशा नियमांच्या मदतीने श्रीमंत बनू शकता जे कधीही बदलत नाहीत. मात्र त्यासाठी अगोदर तुम्हाला हे नियम समजून घ्यावे लागतील आणि त्यांचा उपयोग कसा करायचा हेही शिकावे लागेल. लेखकाची ही अपेक्षा आहे की या तत्वांचे वारंवार उजळणी केली आणि प्रत्येक शक्य दृष्टिकोनातून त्यांचे वर्णन केले तर कदाचित तुमच्या समोर ते रहस्य उघड होईल ज्याच्या मदतीने प्रचंड संपत्ती जमा केली जाते. संपूर्ण विश्वात दोनच घटक आहेत, एक म्हणजे मॅटर आणि दुसरा म्हणजे एनर्जी. निसर्ग आपल्याला हे या पृथ्वीवर दाखवतो जिथे आपण राहतो. आपली पृथ्वी, तारे, ग्रह, आपल्या भोवती आणि त्यावर असलेले घटक, गवताची प्रत्येक पाती आणि आपल्या डोळ्यांना दिसणारा प्रत्येक सजीव, हे सर्व या रहस्याचे साक्ष देतात. पुढे येणारे तत्वे इमॅजिनेशन समजून घेण्याचा मार्ग खुला करून देतील. श्रीमंतीची सुरुवात विचारापासून होते. विचार इमॅजिनेशन मधून जन्माला येतात. चला आपण काही परिचित कल्पना तपासून पाहूया ज्यांच्या मदतीने प्रचंड संपत्ती कमावली गेली आहे. अशी अपेक्षा आहे की या उदाहरणामुळे तुम्हाला स्पष्टपणे समजेल की इमॅजिनेशनचा वापर श्रीमंत होण्यासाठी कसा करता येतो. अनेक वर्षापूर्वी एक वृद्ध म्हणजेच देहाती डॉक्टर शहरात आला. त्याने आपला घोडा बांधला आणि हळूच एका औषधाच्या दुकानात मागच्या दाराने प्रवेश केला व एका तरुण क्लार्कशी बोलू लागला. सुमारे 1 तास वृद्ध डॉक्टर आणि तो क्लार्क हळूहळू बोलत राहिले. त्यानंतर डॉक्टर बाहेर गेला. तो आपल्या बग्गी जवळ पोहोचला आणि त्यातून एक मोठी जुनी कॅटली व जुना मोठा लाकडी पॅडल काढला जे कॅटलीतील सामग्री ढवळण्यासाठी वापरले जात असे आणि त्या वस्तू दुकानाच्या मागच्या अंगणात ठेवून दिल्या. क्लार्कने त्या कॅटलीची तपासणी केली. त्याने आपल्या कोटाच्या खिशातून पैसे काढले आणि डॉक्टरला दिले. त्या क्लार्कने डॉक्टरला $500 दिले. ती त्याची आयुष्यभराची संपूर्ण बचत होती. डॉक्टरने क्लार्कला एक छोटासा कागदाचा तुकडा दिला ज्यावर एक गुप्त फॉर्म्युला लिहिलेला होता. त्या छोट्या कागदावर लिहिलेले शब्द एखाद्या राजाच्या खजिना इतके मौल्यवान होते. हे जादुई शब्द कॅटली उकळायला सुरुवात होण्यासाठी आवश्यक होते. मात्र त्या कॅटलीतून प्रचंड पैसा निर्माण होईल याची कल्पना ना त्या डॉक्टरला होती ना त्या क्लर्कला होती. वृद्ध डॉक्टर कॅटली $500 विकून फारच आनंदी होता, तर क्लार्कने आपल्या आयुष्याची संपूर्ण बचत केवळ एका कागदाच्या तुकड्यासाठी आणि एका जुन्या कॅटलीसाठी खर्च केली होती. तो आपल्या आयुष्याची बाजी लावून प्रचंड धोका घेत होता. त्याने स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती की त्याच्या त्या गुंतवणुकीमधून कॅटली उकळू लागेल आणि त्यातून वितळलेले सोने वाहू लागेल जे एके दिवशी अलाउद्दीनच्या चिरागाच्या चमत्कारालाही मागे टाकेल. खरे तर त्या क्लार्कने जे विकत घेतले होते ती एक आयडिया होती. जुनी कॅटली, लाकडी पॅडल आणि कागदावर लिहिलेला एक गुप्त संदेश, हे सगळे त्याला सोबत मिळाले होते. कॅटलीचा चमत्कार तेव्हा सुरू झाला जेव्हा तिच्या नव्या मालकाने त्या गुप्त सूचनांबरोबर एक असा घटक मिसळला ज्याबद्दल त्या डॉक्टरला सुद्धा काहीच माहिती नव्हती. थोडा विचार करा. तुम्ही सांगू शकता का त्या मुलाने गुप्त संदेशासोबत काय मिसळले होते ज्यामुळे कॅटलीतून सोने बरसू लागले? इथे तुम्हाला एक अशी खरी कथा सांगितली जात आहे जी कल्पनेपेक्षाही अधिक आश्चर्यकारक आहे आणि ही तथ्य
असलेली कथा आहे, जी एका आयडियापासून सुरुवात झाली होती. त्या जुन्या कॅटलीने दक्षिणेकडील एका छोट्या शहराला दक्षिणेचे बिझनेस कॅपिटल बनवले आहे, जिथे ते थेट किंवा अप्रत्यक्षपणे शहरातील प्रत्येक व्यवसायाला आणि प्रत्येक नागरिकाला फायदा पोहोचवते. या आयडियाचा प्रभाव आता जगातील प्रत्येक देशाला लाभ देत आहे आणि ती स्वीकारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाहत्या सोन्याच्या धारेतून आपला वाटा मिळतो. कॅटलीतून बरसणाऱ्या सोन्यामुळे दक्षिणेतील एक प्रसिद्ध कॉलेज उभे राहिले, जिथे हजारो मुलं-मुली यशासाठी आवश्यक असे प्रशिक्षण घेतात. जर ही पितळेची जुनी कॅटली बोलू शकली असती, तर ती प्रत्येक भाषेत रोमांसच्या थरारक कथा सांगितल्या असत्या. प्रेमाचा रोमांस, व्यवसायाचा रोमांस, तसेच त्या तरुण-तरुणींचा रोमांस जे तिच्यामुळे दररोज प्रेरित होतात. चला त्या आयडियातून निर्माण झालेल्या सोन्याच्या प्रचंड ढिगाकडे पाहूया. या आयडियाने अफाट पैसा कमावला आहे आणि आजही जगभरातील त्या लोकांना प्रचंड संपत्ती मिळवून देत आहे, जे कॅटलीतील सामग्री कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. ही जुनी कॅटली आज जगातील साखरेच्या सर्वात मोठ्या ग्राहकापैकी एक आहे. त्यामुळे हजारो लोकांना ऊस पिकवण्याचे, साखर तयार करण्याचे आणि ती विकण्याचे काम मिळाले आहे. ही जुनी कॅटली दरवर्षी कोट्यावधी काचेच्या बाटल्या वापरते, ज्यामुळे काच उद्योगात काम करणाऱ्या अनेक लोकांना रोजगार मिळतो. तसेच ही जुनी कॅटली संपूर्ण देशभरात क्लार्क, स्टेनोग्राफर, कॉपीरायटर आणि जाहिराती तज्ञांची मोठी फौज रोजगारात ठेवते. या उत्पादनाची जाहिरात करताना उत्कृष्ट चित्रे तयार करणाऱ्या डझनभर कलाकारांना तिने संपत्ती आणि कीर्तीही मिळवून दिली आहे. लेखक किमान अशा रोमांसाबद्दल पूर्ण खात्रीने सांगू शकतात, कारण ते स्वतः त्याचा एक भाग होते. हा रोमांस त्या ठिकाणापासून फार दूर सुरू झाला नव्हता, जिथे त्या क्लार्कने जुनी कॅटली विकत घेतली होती. याच ठिकाणी लेखकांशी भेट त्याच्या पत्नीशी झाली होती आणि त्यांनीच लेखकांना या जादुई कॅटलीबद्दल पहिल्यांदा सांगितले होते. लेखकांनी जेव्हा त्यांना विचारले होते, तू माझ्याशी लग्न करशील का, तेव्हा सुद्धा ते दोघे या कॅटलीमधून उकळून तयार होणारे पेय पित होते. आता तुम्हाला माहित आहे की त्या बाटलीत एक जागतिक कीर्तीचे पेय होते. ते पेय त्यांच्यासाठी स्टिम्युलन्सचे काम करत होते, नशा न देता विचारांना चालना देणारे आणि अशा प्रकारे मन ताजेतवाने ठेवण्याचे काम करत होते, जे एखाद्या लेखकासाठी आपले सर्वोत्तम काम करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. तुम्ही कोणीही असाल, कुठेही राहत असाल आणि काहीही काम करत असाल, भविष्यात एवढे नक्की लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही कोका कोला हा शब्द ऐकाल, तेव्हा लक्षात ठेवा की संपत्ती आणि प्रभावाचे हे साम्राज्य एका आयडियापासून सुरू झाले होते आणि क्लार्क असा कॅन्डलने त्या गुप्त फॉर्म्युला सोबत जो गुप्त घटक मिसळला होता, तो म्हणजे इमॅजिनेशन, म्हणजेच कल्पना शक्ती. थांबा आणि याबद्दल क्षणभर विचार करा. हेही लक्षात ठेवा की या पुस्तकात श्रीमंत होण्यासाठी सांगितलेल्या पायऱ्यांच्याच आधारे कोका कोलाचा प्रभाव जगातील प्रत्येक शहर, प्रत्येक गाव, प्रत्येक खेडे आणि प्रत्येक चौकापर्यंत पोहोचला आहे आणि तुमच्या मेंदूत निर्माण होणारा प्रत्येक विचार, जो कोका कोला सारखा ताकदवान आणि आशादायक आहे, जगाची तहान भागवणाऱ्या त्या विक्रमांशी बरोबरी करू शकतो. मला $10 लाख मिळाले तर मी काय करेन? ही कथा त्या जुन्या म्हणीची सत्यता सिद्ध करते, जिथे इच्छा तिथे मार्ग. ही कथा मला माझे प्रिय शिक्षणतज्ञ आणि धर्मगुरू स्वर्गीय फ्रँक डब्ल्यू गोन्सालस यांनी सांगितली होती. त्यांनी दक्षिण शिकागोच्या स्टॉकयार्ड परिसरात धर्मगुरू म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. गोन्सालस कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना आपल्या शिक्षण व्यवस्थेत अनेक त्रुटी दिसून आल्या. त्यांचा ठाम विश्वास होता की जर ते कॉलेजचे प्रमुख झाले तर या उणिवा दूर करू शकतील. त्यांनी मनाशी ठरवले की ते एक नवीन कॉलेज स्थापन करतील, जिथे ते आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणतील आणि पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा वेगळे काहीतरी करतील. या प्रकल्पासाठी त्यांना $10 लाख ची गरज होती. इतकी मोठी रक्कम ते कुठून उभारणार, हा प्रश्न त्या महत्वाकांक्षी तरुण धर्मगुरूच्या मनात सतत चमकत राहायचा, पण ते त्या दिशेने कोणतीही ठोस प्रगती करू शकत नव्हते. दररोज रात्री ते याच विचारासह झोपत आणि दररोज सकाळी याच विचारासह जागे होत. ते जिथे जिथे जात तिथे हा विचार त्यांच्या सोबतच जात असे. त्यांनी हा विचार सतत आपल्या मनात रुजवत ठेवला, जोपर्यंत तो विचार एका तीव्र इच्छेमध्ये बदलला नाही. तत्वज्ञ आणि धर्मगुरू असल्यामुळे डॉक्टर गोन्सालस हे सत्य चांगल्या प्रकारे समजत होते. जीवनात यशस्वी होणारे सर्व लोक हे जाणतात की एक ठाम ध्येय आणि त्याबाबतची स्पष्टता हाच तो सुरुवातीचा बिंदू आहे, जिथून माणसाने वाटचाल सुरू केली पाहिजे. ध्येय एकदा ठरले की ते जणू जिवंत होते, त्यात जीवन आणि शक्तीची हालचाल सुरू होते. विशेषतः तेव्हा जेव्हा त्या ध्येयामागे ते ध्येय ठोस भौतिक स्वरूपात आणण्याची तीव्र धगधगती इच्छा असते.
डॉक्टर गोन्सालस या सर्व महान सत्यांना ओळखत होते, मात्र त्यांना हे माहीत नव्हते की $10 लाख त्यांना नेमके कुठून मिळणार. सामान्यतः अशा वेळी लोक हार मानतात आणि म्हणतात, माझी कल्पना चांगली आहे पण मी यावर काहीच करू शकत नाही, कारण यासाठी $10 लाख जमवणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. बहुतेक लोक असेच म्हणाले असते, पण डॉक्टर गोन्सालस यांनी तसे म्हटले नाही. त्यांनी जे म्हटले आणि जे केले ते इतके खास आहे की आता मी त्यांना त्यांच्या शब्दात बोलू देतो. शनिवारी दुपारी मी माझ्या खोलीत बसून विचार करत होतो की माझा प्लॅन यशस्वी होण्यासाठी मी संपत्ती कशी उभी करणार. जवळजवळ 2 वर्ष मी याचा विचार करत राहिलो, पण विचार करण्याव्यतिरिक्त काहीच केले नव्हते. आता कृती करण्याची वेळ आली आहे असे मी ठरवले आणि त्या क्षणीच मनाशी निश्चय केला की मी एका आठवड्यात $10 लाख उभे करणार. कसे? ठरवलेल्या मुदतीत ही रक्कम मी जमवणारच. हा निश्चय करताच मला एक विचित्र, विश्वास देणारी शांतता जाणवली, जी मला या आधी कधीच वाटली नव्हती. आतून जणू कोणी म्हणत होते, या निर्णयापर्यंत तू इतका उशिरा का आलास? ही संपत्ती तर खूप काळापासून तुझीच वाट पाहत होती. घटनांनी वेग घेतला आणि मी वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना बोलावले आणि सांगितले की दुसऱ्या दिवशी सकाळी मी एक व्याख्यान देणार आहे, ज्याचे शीर्षक असेल, जर माझ्याकडे $10 लाख असते तर मी काय केले असते. मी ताबडतोब व्याख्यान तयार करण्यात गुंतलो. खरे सांगायचे तर ते कठीण नव्हते, कारण गेली जवळजवळ 2 वर्ष मी हे व्याख्यान मनात तयारच करत होतो. मध्यरात्रीच्या 12च्या अगोदर मी व्याख्यान पूर्ण केले. मग मी आत्मविश्वासाच्या भावनेने झोपायला गेलो, कारण मला स्पष्ट दिसत होते की माझ्याकडे $10 लाख आहेत आणि मी त्यांचा मालक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो, बाथरूम मध्ये गेलो, व्याख्यान पुन्हा वाचले आणि स्वतःला विचारले, हे व्याख्यान अशा व्यक्तीचे लक्ष वेधू शकेल का जी मला आवश्यक ती रक्कम देऊ शकेल. प्रार्थना करत असताना मला पुन्हा तीच विश्वास देणारी भावना आली, संपत्ती येणारच आहे. मी इतका उत्साही होतो की व्याख्यानाच्या नोट्स सोबत घेण्याचे मी विसरलो आणि ही गोष्ट मला तेव्हाच कळली जेव्हा मी श्रोत्यासमोर उभा राहून व्याख्यान सुरू करण्यास तयार झालो होतो. आता नोट्स आणायला वेळ नव्हता आणि त्या घरीच राहिल्या. हेच माझ्यासाठी वरदान ठरले. नोट्स ऐवजी माझ्या अवचेतन मनाने मला आवश्यक असलेले सर्व मुद्दे आठवून दिले. व्याख्यान सुरू करताना मी डोळे बंद केले आणि माझ्या स्वप्नांबद्दल मनापासून, आत्म्यापासून बोलू लागलो. देवांशीही संवाद साधला. जर ही संपत्ती माझ्या हाती दिली गेली तर त्या $10 लाख ने मी काय करेन हे मी स्पष्ट केले. माझ्या मनात असलेला संपूर्ण प्लॅन मी सविस्तर सांगितला. मी कोणत्या प्रकारची महान शैक्षणिक संस्था उभारणार आहे, जिथे तरुणांना प्रत्यक्ष व्यावहारिक गोष्टी शिकायला मिळतील आणि त्याचबरोबर त्यांच्या मेंदूचा विकासही होईल. मी माझे भाषण संपवले आणि बसलो, तेव्हा मागच्या 3ऱ्या रांगेतून एक माणूस हळूहळू आपल्या खुर्चीतून उठला आणि माझ्या दिशेने पुढे आला. तो माझ्याकडे का येत आहे याचे मला आश्चर्य वाटले. तो मंचावर आला, त्याने हात पुढे केला आणि म्हणाला, मला तुमचे भाषण खूप आवडले. तुम्ही जे काही सांगितले आहे ते तुम्ही नक्कीच करू शकता असा मला पूर्ण विश्वास आहे. फक्त तुमच्याकडे $10 लाख असतील तर. हे सिद्ध करण्यासाठी तुमच्यावर आणि तुमच्या भाषणावर मला इतका विश्वास आहे की मी तुम्हाला $10 लाख देऊ शकतो. जर तुम्ही उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये आलात तर. माझे नाव फिलिप डी आर्मर आहे. गोन्सालस मिस्टर आर्मर यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्यांना $10 लाख मिळाले. त्या संपत्तीतून त्यांनी आर्मर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली, जी आज इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाने ओळखली जाते. हे $10 लाख त्यांना एका विचाराचा परिणाम म्हणून मिळाले. त्या विचारामागे एक तीव्र इच्छा होती जी गोन्सालस जवळजवळ 2 वर्ष आपल्या मनात जोपासत होते. या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्या. जेव्हा ते मनाने ठाम निर्णयापर्यंत पोहोचले आणि तो निर्णय पूर्ण करण्यासाठी एक स्पष्ट योजना राबवण्याचे त्यांनी ठरवले, त्यानंतर अवघ्या 36 तासात त्यांना ही संपत्ती मिळाली. $10 लाख बाबत गोन्सालस यांच्या मनात असलेले अनिश्चित विचार आणि धूसर आशा यात काही नवीन किंवा अद्भुत नव्हते. त्यांच्या आधीही आणि नंतरही अनेक लोकांच्या मनात असेच विचार येत राहिले आहेत, पण त्या लक्षात राहिलेल्या शनिवारी जेव्हा ते आपल्या निर्णयावर पोहोचले तेव्हा त्या निर्णयात काहीतरी वेगळे होते आणि असामान्य होते. त्यांनी सर्व शंका बाजूला सारल्या आणि ठाम विश्वासाने म्हटले, मी एका आठवड्यात ही संपत्ती उभी करणार. याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या तत्वाने डॉक्टर गोन्सालस यांना $10 लाख मिळवून दिले ते तत्व आजही जिवंत आहे. ते तत्व तुमच्यासाठीही कार्य करू शकते. हा अमर आणि अनंत नियम आजही तितकाच प्रभावी आहे जितका तो त्या धर्मगुरूसाठी होता, ज्यांना आपल्या ठाम इराद्यामुळे जबरदस्त यश मिळाले होते. जर तुम्ही त्या लोकांपैकी असाल
ज्यांना असे वाटते की केवळ कष्टाची मेहनत आणि प्रामाणिकपणामुळेच श्रीमंती येते, तर हा विचार मनातून काढून टाका. हे सत्य नाही. श्रीमंती जेव्हा अचानक मोठ्या प्रमाणात येते तेव्हा ती फक्त कष्टाच्या जोरावरच येत नाही. श्रीमंती ही ठाम मागणी म्हणजे फिक्स्ड डिमांड याचा परिणाम असते आणि ती काही विशिष्ट तत्वांच्या आधारे वापरली जाते. याचा नशीब किंवा भाग्याशी काहीही संबंध नसतो. सामान्यतः विचारच कल्पनाशक्तीच्या आधारावर कृतीला प्रेरणा देतो. सर्व उत्कृष्ट विक्रेते हे जाणतात की जिथे वस्तू विकल्या जाऊ शकत नाहीत तिथे विचार विकले जाऊ शकतात. सरासरी विक्रेत्यांना ही गोष्ट माहीत नसते, म्हणूनच ते सरासरी विक्रेते राहतात. स्वस्त किमतीच्या पुस्तकांच्या एका प्रकाशकाने एक अशी गोष्ट शोधून काढली जी सर्व प्रकाशकांसाठी महत्त्वाची ठरू शकते. त्यांना हे उमगले की अनेक लोक पुस्तकातील शब्द विकत घेत नाहीत, तर ते शीर्षक म्हणजे टायटल विकत घेतात. त्यांचे एक पुस्तक विकले जात नव्हते, पण जेव्हा त्यांनी त्या पुस्तकाचे शीर्षक बदलले तेव्हा त्याची विक्री 10 लाख प्रतीपेक्षा जास्त झाली. लक्षात घ्या, पुस्तकातील मजकूर अजिबात बदलला नव्हता. त्यांनी फक्त जुने कव्हर काढून टाकले ज्यावर न विकले जाणारे शीर्षक होते आणि त्याऐवजी एक नवीन कव्हर लावले ज्यावर बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने आकर्षक असे शीर्षक होते. हे जरी खूप सोपे वाटत असले तरी तो विचारच होता. ती कल्पनाशक्ती होती. विचार हे सरासरी किंवा ठराविक उत्पादन नसते. विचारांचा निर्माता स्वतःची किंमत स्वतः ठरवतो आणि तो हुशार असेल तर त्याला ती किंमत मिळतेच. व्यवहार्य दृष्टीने पाहिले तर प्रत्येक श्रीमंतीची कहाणी त्याच दिवशी सुरू होते ज्या दिवशी विचारांचा निर्माता आणि विचारांचा विक्रेता एकत्र येतात आणि सहकार्याने काम करतात. अँड्र्यू कार्नेगी यांनी आपल्या भोवती असे लोक गोळा केले होते जे कार्नेगी स्वतः करू शकत नव्हते. विचारांना जन्म देणारे लोक, त्या विचारांना कृतीमध्ये बदलणारे लोक आणि स्वतःला व इतरांनाही प्रचंड श्रीमंत बनवणारे लोक. कोट्यावधी लोक आयुष्यभर एखाद्या संधीच्या शोधात असतात. कदाचित त्यांच्या नशिबाने एखादी संधी मिळेलही, पण सर्वात सुरक्षित योजना म्हणजे नशिबाच्या भरवशावर हातावर हात ठेवून बसून राहू नये. मला एक सुवर्ण संधी मिळाली ज्यामुळे मला आयुष्यातील सर्वात मोठी संधी प्राप्त झाली, पण 25 वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतरच ती संधी माझी भांडवल ठरू शकली. ती संधी म्हणजे माझी अँड्र्यू कार्नेगी यांच्याशी झालेली भेट आणि त्यांचे मला मिळालेले सहकार्य. त्यावेळी कार्नेगी यांनी माझ्या मनात एक विचाराचे बीज रोवले, ते म्हणजे यशाच्या तत्वांना म्हणजेच प्रिन्सिपल्स ऑफ अचिव्हमेंट. यशाच्या तत्वज्ञानाच्या म्हणजेच प्रिन्सिपल्स ऑफ फिलॉसॉफी. संधी म्हणजे माझी अँड्र्यू कार्नेगी यांच्याशी झालेली भेट आणि त्यांचे मला मिळालेले सहकार्य. त्यावेळी कार्नेगी यांनी माझ्या मनात एक विचाराचे बीज रोवले, ते म्हणजे यशाच्या तत्वांना म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ अचिव्हमेंट फिलॉसॉफी ऑफ सक्सेसच्या रूपात संघटित करणे. या 25 वर्षाच्या संशोधनातून जे शोध लागले त्याचा हजारो लोकांना फायदा झाला आहे आणि अनेक लोकांनी हे तत्वज्ञान स्वीकारून श्रीमंती प्राप्त केली आहे. सुरुवात सोपी होती. तो फक्त एक विचार होता जो कोणीही विकसित करू शकला असता. मला मदत करणारा मोठा ब्रेक कार्नेगी कडून मिळाला, पण मला तीव्र इच्छा, ठाम ध्येय, ते ध्येय साध्य करण्याची तीव्र इच्छा आणि 25 वर्षाची सातत्यपूर्ण मेहनत याचे काहीच महत्व नाही का? ही एखादी किरकोळ इच्छा नव्हती जी इतक्या निराशा, लोकांकडून होणारा निरुत्साह, तात्पुरते अपयश, टीका आणि वेळेच्या अपव्ययामुळेही टिकून राहिली. ही एक भक्कम इच्छा होती, जणू वेडच. कार्नेगी यांनी माझ्या मनात हा विचार पेरला तेव्हा तो जिवंत ठेवण्यासाठी त्याचे जतन केले गेले, त्याची काळजी घेतली गेली आणि त्याला पोषण दिले गेले. हळूहळू हा विचार स्वतःच्या शक्तीने इतका बलवान झाला की पुढे त्यानेच मला एक प्रेरणा दिली, माझी काळजी घेतली आणि मार्गदर्शन केले. विचार एकदा शक्तिशाली झाले की ते आपोआपच बळकट होतात आणि आपल्या मार्गातील अडथळा दूर करतात. विचार ही जरी अमूर्त शक्ती असली तरी ज्या भौतिक मेंदूतून ते जन्माला येतात त्यापेक्षा त्यांच्यात अधिक सामर्थ्य असते. त्यांच्यात जिवंत राहण्याची शक्ती असते आणि ही शक्ती ते जन्म देणारा मेंदू काळाच्या ओघात नाहीसा झाल्यानंतरही टिकून राहते. अँड्र्यू कार्नेगी यांच्याप्रमाणेच साऊथ वेस्ट एअरलाइन्सचे संस्थापकापैकी एक हर्ब केल्लर हे विचार विकणारा याचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. त्या काळी ते सॅन अँटोनियो टेक्सास येथे वकील म्हणून काम करत होते. तेव्हा त्या अमूल्य कल्पनेचे निर्माते रोलिन किंग यांनी नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी त्यांची मदत मागितली. रोलिन किंग हे गुंतवणूक सल्लागार होते, तसेच ते टेक्सासमधील लहान शहरामध्ये चालणारे नफा नसलेले एक हवाई चार्टर सेवा देखील चालवत होते. त्या काळात अमेरिकेतील हवाई प्रवास करणारे बहुतेक लोक व्यावसायिक अधिकारी किंवा श्रीमंत असायचे. टेक्सासमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उड्डाण करताना सीट मिळत नसे तेव्हा किंग निराश होत असत. शिवाय त्यावेळी हवाई प्रवासाचे दरही खूप जास्त होते. त्यांना जाणवले की टेक्सासमधील 3 मोठ्या शहरांदरम्यान एक स्वतंत्र विमान सेवा सुरू करण्याची नितांत गरज आहे.
किंग यांना हेही माहीत होते की त्यांची छोटी एअरलाईन हे काम नीट पार पाडू शकणार नाही, म्हणूनच त्यांना नवीन एअरलाईनची आवश्यकता होती. त्यांनी सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला आणि एक व्यवसाय आराखडा देखील तयार केला. त्यांनी $10,000 उभे केले आणि एअर साऊथवेस्टसाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया करून घेण्यासाठी आपल्या वकील हर्ब केलर यांच्याकडे गेले. हीच एअर साऊथवेस्ट पुढे साऊथवेस्ट एअरलाईन म्हणून ओळखली जाऊ लागली. सुरुवातीला केलर संभ्रमात पडले, पण नंतर त्यांनी किंग यांच्यासोबत अधिक भांडवल उभा करण्यासाठी आणि राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी काम सुरू केले. 20 फेब्रुवारी 1968 रोजी टेक्सास एरोनॉटिक्स कमिशन यांनी 3 शहरादरम्यान उड्डाण करण्यासाठी साऊथवेस्ट याचिका मंजूर केली. मात्र 21 फेब्रुवारी रोजी स्पर्धक विमानसेवा बॅनी, ट्रान्स टेक्सास एअरवेज आणि कॉन्टिनेंटल एअरलाइन्स यांनी या आदेशावर तात्पुरती स्थगिती आणली. केलर यांचा एअरलाईन बद्दलचा उत्साहच असा होता की त्याच जोरावर त्यांनी आपल्या कायदेशीर कौशल्याचा वापर करून त्या खटल्यात विजय मिळवला. विरोधकांचा दावा असा होता की टेक्सासला कोणत्याही नव्या विमानसेवेची गरज नाही, त्यामुळे साऊथवेस्टला तब्बल 3.5 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. या काळात त्यांना 3 न्यायालयांचे फेरे मारावे लागले. तेव्हाच ते विरोधकांना चुकीचे ठरवू शकले आणि एअरलाईन सुरू करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळवू शकले. जरी त्यांनी चांगली सुरुवात केली तरी ती पुरेशी नव्हती. कंपनीला पहिल्याच वर्षी $37 लाख तोटा झाला आणि हा तोटा पुढील वर्षभर तसेच त्यानंतरच्या 6 महिन्यापर्यंत सुरूच राहिला. साऊथवेस्टला आपल्या किमती कमी ठेवायच्या होत्या आणि तरीही मूळ ध्येयाशी तडजोड न करता ग्राहकांना आकर्षित करायचे होते. त्यांचा एक मोठा नवा उपक्रम म्हणजे पीक आणि ऑफ पीक वेळेनुसार वेगवेगळे दर ठेवणे आणि दुसरा म्हणजे 10 मिनिटाचा टर्न अराउंड. विमान उतरल्यानंतर ते थेट गेट समोर उभे राहत असे. सुरक्षारक्षक तपासणी करत प्रवासी उतरायचे, नवीन प्रवासी बसायचे आणि अवघ्या 10 मिनिटात विमान पुन्हा उड्डाण करण्यासाठी तयार होत असे. याआधी यासाठी खूप वेळ लागत असे. या 10 मिनिटाच्या टर्न अराउंडमुळे फक्त 3 विमानांची ही एअरलाईन सतत कार्यरत राहिली आणि वेळेच्या अचूकतेत मोठी सुधारणा झाली. बजेट अत्यंत मर्यादित असल्यामुळे ते सर्वसाधारण माध्यमातून जाहिरात करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी एक माणूस दुसऱ्या माणसाला सांगेल या पद्धतीने प्रचार करण्याचा निर्णय घेतला. हे टिकवून ठेवण्यासाठी कंपनीने स्वतःची वेगळी आणि लक्षवेधी प्रतिमा तयार केली. ग्राहक म्हणजेच देव या विचारावर त्यांनी काम केले. फ्लाईट मधील कर्मचाऱ्यांना ग्राहकांची योग्य काळजी कशी घ्यायची याचे प्रशिक्षण देण्यात आले. कंपनीचा स्लोगन ठेवण्यात आला, आता अजून एक आहे जो तुमच्यावर प्रेम करतो. यासोबतच केलर यांनी त्रासदायक आणि वेळखाऊ बोर्डिंग पासच्या जागी ओपन सीटिंग अरेंजमेंट सुरू केली. कोणतीही सीट आधी आरक्षित करावी लागत नव्हती. प्रवाशांना बोर्डिंग कार्ड क्रमांक थेट फ्लाईटच्या गेटवरच दिले जात असे. प्रवाशांचे समाधान हेच मुख्य ध्येय असल्यामुळे केलर आणि त्यांच्या टीमने एक निष्ठावान ग्राहक वर्ग निर्माण केला आणि प्रवाशांमध्ये कंपनीची अत्यंत सकारात्मक प्रतिमा तयार झाली. साऊथवेस्ट एअरलाइन्स हळूहळू यशाच्या शिखराकडे वाटचाल करू लागली. 1978 पर्यंत ती देशातील सर्वाधिक नफा कमवणारी एअरलाईन बनली. 2000च्या सुरुवातीला जेव्हा अनेक एअरलाइन्स मोठ्या तोट्यात गेल्या, काही दिवाळखोर झाल्या तर काहींनी आपला व्यवसायच बंद केला, तेव्हा साऊथवेस्ट केवळ टिकूनच राहिली नाही तर आणखीन प्रगती करत राहिली. हर्ब केलर यश मिळवू इच्छिणाऱ्या लोकांना पुढील सल्ला देतात. आपल्या विचारांवर ठाम राहा. स्पर्धक कंपन्यांच्या विरोधामुळे साऊथवेस्टला या व्यवसायात उतरू न देण्यासाठी अनेक अडथळे आले, तरीही आपल्या सकारात्मक स्वभावामुळे त्यांनी 3.5 वर्ष न्यायालयात संघर्ष केला. नेहमी ग्राहकांचा विचार करा, त्यांना काय हवे आहे ते समजा आणि तेच त्यांना द्या. अडचणीच्या काळात सकारात्मक पावले उचला आणि त्यातून मार्ग काढा. नवीन कल्पनासाठी मन नेहमी खुले ठेवा आणि संधी मिळताच ती पकडून ठेवा. मित्रमैत्रिणींनो, हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. मला विश्वास आहे की या चॅप्टर मधील सिंथेटिक इमॅजिनेशन, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन हे समजले असेल आणि विचारांना कल्पनेच्या माध्यमातून मूर्त स्वरूपामध्ये साकार करणे शक्य आहे. तर आपल्या सुद्धा मनात काही विचार असतील तर ते सत्यात साकार करण्याचे सामर्थ्य विकसित करा. पाहत रहा SK बुक समरी. स्वतःची काळजी घ्या. नवनवीन पुस्तके वाचा, खूप मेहनत करा आणि आनंदी रहा.